हॅलो. हॅलो. नमस्कार. नमस्ते. अशोक बोलतोय माने. बोला की. मामा बोलतायत ना, भरणे मामा? हो हो बोलतोय. नमस्कार मामा. भाचा तुम्हाला 2-3 दिवस झाले मामा फोन लावित होता. सत्ता मी आता शेतीच्या बांधावर बसलोय मामा. हा खोटं सांगत नाही. निसर्ग राजाने आमचा एवढा कोप केलाय. मी हो. तुम्हाला 2-3 दिवस झाले फोन लावितोय, पण तुमचं अधिवेशन चालू असल्यामुळं तुमचा आणि माझा बरोबर काही बरोबर. संपर्क झाला नाही. हा. एकीकड निसर्ग राजाने आमचा एवढा कोप केला हम्म. की आम्हाला आता सध्याला मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करून दाखवतो मामा. शेतामध्ये पाणी द्यायला सुद्धा आहे ना, पाणी नाहीये. बरोबर आणि बरोबर बरोबर. आम्हाला वाटलं होतं मामा, तुम्ही ह्या बाच्यांचं डोक्यावरचं कर्ज तुम्ही हम्म. कोरा कोरा म्हणलं म्हणून तुम्ही कोरं करतात मामा, पण तसं काही झालं नाही. अहो हम्म. खरंच आज आमच्या म्हणजे एवढी वाईट परिस्थिती मामा, की आमच्यासारख्या तरुणांचे, माझ्या शेजारचे, यांचे लग्न सुद्धा होईनात मामा. खरे खरे खरे. आणि तुम्ही कृषी मंत्री आहेत मामा. तुम्ही नाही नाही आमच्याकडं ऐका मार्गदर्शन. ऐका. हा? तरी सुद्धा एक चांगल्या प्रकारची कर्जमाफी खरंच मुख्यमंत्र्यांचं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले पाहिजे. नाही की नाही साधारणतः आम्ही 40,000 कोटी असल्या अडचणीच्या काळामध्ये कुठली निवडणूक समोर नाहीये, तरी एवढी मोठी घोषणा केली त्यांनी. खरंच तुम्हाला मी सांगतो, पाहुणं आभार मानल्या. ठीक आहे, सगळंच समाधान होणार नाही, सगळ्यांचंच होणार नाही. शेतकरी अडचणीत आहे. मी पण शेतकरी, मला माहिती आहे शेतकऱ्यांची. तुम्ही म्हणता तशी अवस्था शेतकऱ्यांची वाईट अवस्था आहे. पण आजची सरकारची पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बाकी सगळे पाहिल्यानंतर. तेव्हा काही गोष्टी आपण सगळ्यांनी समजून घेतल्या पाहिजे. तरी 40,000 कोटी कशाला म्हणतात? आणि ही ऐतिहासिक कर्जमाफी इतकी सोपी नाहीये. म्हणजे मी खरंच मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांच्या वतीने मी आभार मानतोय की मुख्यमंत्र्यांना निर्णय घेतला. म्हणजे शेवटी कृषी मंत्री बनण्यापेक्षा मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे. खरंच सांगतो, हे सगळं नाही इतकं, ते पण संसार आहे. इतकं चालवणं, इतक्या सगळ्या गोष्टीचा विचार करून इतकं सोपं नसतं. पण तरी खूप चांगला निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं तुमचं आम्ही स्वागतच करतो ना, आम्ही नाही म्हणत नाही तर मामा. पण ज्या अटी जे काही केल्यात मामा, हे थोडेसे शिथिल करावं शेतकऱ्यांसाठी. आज तुम्ही सांगा ना, बीड जिल्ह्यामध्ये आज सध्याला ना, आता मी आमच्या शेतामध्ये पाणी नाही मामा, पाऊस सुद्धा नाही, कसलाच पाऊस नाही, कमीत कमी पाऊस नाही हे काही कोणाच्या मानवनिर्मित नाही, हे निसर्गाचं संकट. आता संकटाला आपल्याला सामोरं जावं लागेल, त्याचा सामनाच करावा लागेल. त्याला हे करून चालणार नाही आपल्याला. हे संकट आहे निसर्गात, काय कोणाचं मानवनिर्मित संकट आहे का? कोणी संकट केलंय का? पडल पाऊस अपेक्षा ठेवाय, ह्या महिना परत दाखवले हवामान विभागाने, तो पाऊस आपल्याला पडावा ही अपेक्षा ठेवाय. दुसरी शेवटी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. लाईक आणि शेअर करा.